आपल्याकडे कोंबड्याची पिल्लं एवढंच नाही तर गावरान अंडी बी भेटते. आणि व्हेजिटेरियन वाले असेल ना तर टेन्शन नका घेऊ, आपल्यासाठी शेवग्याच्या शेंगा आहे आणि ते बी एकदम रिझनेबल रेट मध्ये बरं. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. ते समोर शेत दिसतं ना, तिथं आपला आंबा उतरवणं सुरू होता आणि आपल्याला ना आंबे आणायला जाणं होतं. त्यात ओनली भयानक होतं. म्हणलं पहिले तोंड बांधून घ्या. तोंड बांधून घेतलं आणि पोताडे घेऊन आंबे आणायला निघालो. त्यात ना आपला हा इंटरनॅशनल रस्ता, ते तरी बरं की बरोबर टायमावर आलो होतो. आंबे मोजणं सुरू होते. बाबाले म्हणलं एखादी शाखा असेल तर द्या. बाबा म्हणे एक काय घेतो, हे घे दोन, तू बी काय याद रखेगा. आंबे सगळे घरी नेऊन टाकले आणि त्यानंतर ना आलो तो भाई सोबत, भाईच्या पोल्ट्री फार्मवर. पोल्ट्री फार्म मध्ये जायचं असलं की हे मोठं अवघड काम आहे भाऊ. याच्यात पाय ठेवायचे आणि मग पुढे जायचं. म्हणलं हे मोठं अवघड झालं. एखाद्या नवरी सारखी फिलिंग आली बुवा. आपल्याकडे कोंबड्याची पिल्लं एवढंच नाही तर गावरान अंडी बी भेटते. आणि व्हेजिटेरियन वाले असेल ना तर टेन्शन नका घेऊ, आपल्यासाठी शेवग्याच्या शेंगा आहे आणि ते बी एकदम रिझनेबल रेट मध्ये बरं. आता तुम्हाला यातलं काही लागत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मी नंबर देतो, त्यावर संपर्क साधा. त्यानंतर ना आपल्या मामा लोकांची भेट झाली. त्याची भेट घेऊन आम्ही आलो होतो बुलढाणा. पहिले तरी आंबे पार्सल रूमवर ठेवून दिले आणि त्यानंतर ना मस्त केक सोडा घेतला आणि डायरेक्ट आलो जुडिओवर. तिथं भाऊन मस्त शॉपिंग केली. आता आपण कालच करेल होती त्यामुळे आपल्याला काही करायचं काम नव्हतं, पण हा कपडे घेतले त्या खुशीत मस्त तुला खायला मदत करू शकतो म्हणलं. त्यानंतर ना आम्ही आलो होतो मोबाईल शॉपीवर. तिथं भाऊन मोबाईल रिपेअरला टाकेल होता. आता तिथले शॉपीवाले म्हणे तुमच्याकडे पावती दिला असेल ना ती दाखवा. आता ह्या डॉननं दाखवली तसंही, पण तिची अवस्था पाहना कशी होती तर म्हणलं अवघड आहे भाऊ, काय बोलावं आता तुले. जाऊ द्या भाऊ, आमचं काय चालूच असतं. आम्ही निघतो घरी, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.